नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती. मागील व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाची प्रास्ताविका सविस्तर समजून घेतली. प्रास्ताविका म्हणजे काय, ती घटनेचा भाग आहे की नाही, सुप्रीम कोर्टचे खटले आणि तज्ज्ञांची मते. प्रास्ताविकेबद्दल परीक्षेत विचारले जाणारे सर्व मुद्दे आपण मागील व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. MPSC, सरळ सेवा, तलाठी आणि इतर गव्हर्नमेंट एक्झामसाठी तो भाग खूप महत्त्वाचा आहे. आज आपण संविधानाच्या पहिल्या भागाला सुरुवात करतोय. पार्ट 1. आजचा भाग सोपा वाटतो, पण परीक्षेत यावर हमखास ट्रॅप असतो. तर बघा, आज आपण पाहणार आहोत संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र. हा विषय म्हणजे फक्त कलम नाहीत, तर भारताचा आजचा नकाशा कसा घडला याची ही गोष्ट आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेचा भाग 1, कलम 1 ते 4 आणि त्यानंतर राज्याच्या निर्मितीचा तो सगळा प्रवास परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा घटक आहे. आपण या चर्चेत कलम 1 ते 4चा नेमका अर्थ काय, राज्य पुनर्रचनेसाठी कुठले आयोग आले, हे उदाहरणासहित समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी मूलभूत कलमे समजून घेऊया. कलम 1 मध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे देशाचं नाव, ते स्पष्ट करतं इंडिया दॅट इज भारत. 2. देशाचं स्वरूप, हा राज्यांचा संघ आहे म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स. 3. भारताच्या राज्यक्षेत्रात काय काय येतं, तर घटक राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात आपण जे प्रदेश संपादित करू ते सुद्धा. कलम 2 हे बाहेरून येणाऱ्यांसाठी आहे, म्हणजे जो प्रदेश आज भारताचा भाग नाही त्याला देशात दाखल करून घ्यायचं असेल तर कलम 2 वापरलं जातं. उदाहरणार्थ, भारताबाहेरील एखादा प्रदेश किंवा देश भारताचा भाग बनवायचा असेल तर संसद आर्टिकल 2 वापरू शकते. कलम 3 आहे देशांतर्गत बदलांसाठी, म्हणजे जी राज्य आधीपासून आहेत त्यांच्या सीमा बदला, नाव बदला किंवा 2 राज्यांमधून एखादी नवीन राज्य तयार करा, हे सगळे बदल येतात कलम 3च्या अंतर्गत. आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहूया. 2014 मध्ये आंध्र प्रदेशमधून एक नवीन राज्य तयार झालं, ते म्हणजे तेलंगणा. हा डिसिजन कोण घेतो, राष्ट्रपती, सुप्रीम कोर्ट की राज्य सरकार? तर नाही, या 3 पैकी कोणाकडेही हा अधिकार नाही. हा अधिकार आहे फक्त संसदेकडे कलम 3 अंतर्गत. आणि या कलमाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो परीक्षेत हमखास विचारला जातो. कलम 3 नुसार कोणताही बदल करायचा असेल तर त्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते आणि राष्ट्रपती ते विधेयक संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे त्यांचं मत जाणून घेण्यासाठी पाठवतात. पण राज्याने दिलेले मत केंद्रावर बंधनकारक नसतं, म्हणजे राज्याने हो म्हटलं किंवा नाही म्हटलं तरी संसदेला जे करायचं ते ती करू शकते. म्हणूनच भारताला भंजक राज्यांचा अभंजक संघ असं म्हणतात, म्हणजे इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. संघ म्हणजे देश नष्ट होऊ शकत नाही, पण राज्यांच्या सीमा सहज बदलू शकतात. आणि कलम 4 हे स्पष्ट करतं की कलम 2 आणि 3 अंतर्गत केलेले बदल हे 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानली जाणार नाही. ते संसदेत साध्या बहुमताने पारित होतात. हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवावा, म्हणजे देशाचा नकाशा बदलणं हे घटना बदलण्यापेक्षा सोपं आहे. स्वातंत्र्यानंतर याच अधिकारावरून भाषावाढ प्रांतरचनेची मागणी सुरू झाली आणि ती मागणी प्रचंड जोर धरू लागली. यावर विचार करण्यासाठी सरकारने काही आयोग नेमले. पहिला होता एस्केदार आयोग. जून 1948 मध्ये दार आयोगाने स्पष्ट शिफारस केली की राज्याची पुनर्रचना भाषेच्या आधारावर नकोच, ती प्रशासकीय सोयीनुसार व्हावी. म्हणजे भाषेच्या आधाराला त्यांनी सरळ नकार दिला. यानंतर काँग्रेसने स्वतः एक समिती नेमली, JVP समिती. डिसेंबर 1948 मध्ये यात जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या म्हणजे त्यावेळचे 3 मोठे नेते होते. या समितीने सुद्धा भाषिक आधाराला थेट अनुकूलता दर्शवली नाही, पण त्यांनी छोटीशी शक्यता ठेवली. ते म्हणाले, भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा घटक असू शकतो. पण याच दरम्यान एक मोठी घटना घडली, ज्यामुळे सरकारला आपलं धोरण बदलावं लागलं. ती घटना म्हणजे आंध्र प्रदेशची निर्मिती.
पोटी श्रीरामुलू नावाच्या गांधीवादी नेत्याने 56 दिवस उपोषण केलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आणि मग प्रचंड मोठा जनक्षोभ उसळला. त्यामुळे सरकारला नमते घेत ऑक्टोबर 1953 मध्ये आंध्र प्रदेश पहिलं भाषिक राज्य निर्माण करावंच लागलं. यानंतर मग सरकारने एक कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी फाजल अली आयोगाची स्थापना केली. हा तर स्पर्धा परीक्षेचा आवडता प्रश्न आहे. डिसेंबर 1953 मध्ये हा आयोग स्थापन झाला. अध्यक्ष होते फाजल अली आणि त्यांच्यासोबत होते के.एम. पन्नीकर आणि एच.एन. कुंजरू हे 2 सदस्य होते. या आयोगाच्या शिफारशी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांनी एक राज्य एक भाषा हे तत्त्व अमान्य केलं. दुसरं राज्यप्रमुख हे पद रद्द करण्याची शिफारस केली आणि तिसरं म्हणजे त्यांनी 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती सुचवली. पण सरकारने ते पूर्णपणे स्वीकारलं नाही. सरकारने काही बदल केले आणि 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार देशात 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. तर इथून खऱ्या अर्थाने भारताच्या नकाशाला आकार मिळायला सुरुवात झाली. आपण या चर्चेत कलम 1 ते 4चा नेमका अर्थ काय, राज्य पुनर्रचनेसाठी कुठले आयोग आले हे उदाहरणासहित समजून घेतलं. पुढील भागात आपण पाहणार आहोत राज्यांची निर्मिती कशी झाली याचा संपूर्ण क्रम आणि संबंधित घटनादुरुस्त्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील भागासाठी तयार राहा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.